वटसावित्रीची कथा. मद्र देशाचा राजा अश्वपती हा अत्यंत पराक्रमी, न्यायप्रिय आणि धर्मशील राजा होता. त्याच्या राज्यात धनधान्य, वैभव आणि सुखाची कमतरता नव्हती. पण त्याच्या आयुष्यात एक मोठी उणीव होती. त्याला अपत्य नव्हते. अनेक वर्षे उलटून गेली तरी राजवाड्यात पाळणा हलला नाही. राजा आणि राणी मालवी यांचे मन दिवसेंदिवस खिन्न होत गेले. अखेर राजा अश्वपतीने देवी सावित्रीची कठोर उपासना सुरू केली. 18 वर्षे त्याने दररोज यज्ञ, जप, तप आणि प्रार्थना केली. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन देवी सावित्री त्याच्यासमोर प्रकट झाली आणि म्हणाली, राजा, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झाले आहे. तुझ्या घरी एक तेजस्वी कन्या जन्माला येईल. तिचे नाव युगानुयुगे स्मरणात राहील. काही काळानंतर राजवाड्यात एका सुंदर कन्येचा जन्म झाला. संपूर्ण राज्यात आनंदोत्सव साजरा झाला. देवीच्या आशीर्वादाने जन्म झाल्यामुळे तिचे नाव सावित्री ठेवण्यात आले. सावित्री जसजशी मोठी होत गेली तसतसे तिचे रूप, गुण, बुद्धिमत्ता आणि धर्मज्ञान सर्वत्र प्रसिद्ध झाले. ती राजकन्या असली तरी गर्वाचा लवलेश तिच्यात नव्हता. ती गरिबांना मदत करायची, ऋषीमुनींचा आदर करायची आणि धर्मग्रंथाचे अध्ययन करायची. विवाहयोग्य वय झाल्यावर राजाने तिच्यासाठी योग्य वर शोधण्यास सुरुवात केली. पण सावित्रीच्या तेजस्वी व्यक्तिमत्वासमोर अनेक राजकुमार स्वतःला कमी समजत होते. अखेर राजाने तिलाच वर निवडण्याची परवानगी दिली. सावित्री अनेक राज्यात फिरली. डोंगर, नद्या, अरण्ये आणि आश्रम पाहात ती एका दिवशी घनदाट जंगलात पोहोचली. तिथे तिने एक तरुण पाहिला. तो साधी वस्त्रे परिधान करून आपल्या अंध वडिलांची सेवा करत होता. त्याच्या चेहऱ्यावर तेज, वागण्यात नम्रता आणि डोळ्यात करुणा होती. तो म्हणजे सत्यवान. सत्यवान हा शाल्व देशाचा राजपुत्र होता. त्याचे वडील राजा द्युमत्सेन यांचे राज्य शत्रूंनी हिरावून घेतले होते आणि त्यामुळे ते जंगलात साधे जीवन जगत होते. सावित्रीने सत्यवानाला पाहताच त्यालाच आपल्या आयुष्याचा जोडीदार मानले. राजवाड्यात परतल्यावर तिने आपल्या निर्णयाची माहिती दिली. त्याच वेळी ऋषी नारद दरबारात आले होते. त्यांनी सत्यवानाचे गुणगान केले, पण एक गंभीर गोष्ट सांगितली. ते म्हणाले, सत्यवान सर्व गुणांनी परिपूर्ण आहे, पण त्याच्या आयुष्याचा एक दोष आहे. आजपासून बरोबर 1 वर्षानंतर त्याचा मृत्यू होईल. हे ऐकताच राजवाड्यात शांतता पसरली. राजा अश्वपतीने सावित्रीला दुसरा वर निवडण्यासाठी विनंती केली. पण सावित्री म्हणाली, पिता, एकदा ज्याला मनाने पती मानले तोच माझा पती आहे. निर्णय बदलणे माझ्या धर्मात नाही. तिच्या अढळ निश्चयापुढे सर्वांनी मान झुकवली आणि तिचा विवाह सत्यवानाशी झाला. विवाहानंतर सावित्रीने राजवाड्याचे वैभव सोडले आणि जंगलातील आश्रमात राहायला सुरुवात केली. ती आपल्या अंध सासूसासऱ्यांची सेवा करू लागली. तिच्या प्रेमळ स्वभावामुळे आश्रमात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. पण तिच्या मनात नारदांनी सांगितलेला दिवस सतत फिरत होता. दिवस, महिने आणि ऋतू बदलत गेले. अखेर ते 1 वर्ष संपत आले. मृत्यूचा दिवस जवळ येताच सावित्रीने 3 दिवस उपवास, जप आणि प्रार्थना सुरू केली. तिच्या डोळ्यात झोप नव्हती, पण मनात अपार श्रद्धा होती. अखेर तो दिवस उजाडला. सत्यवान नेहमीप्रमाणे जंगलात लाकडे तोडण्यासाठी गेला. सावित्रीही त्याच्यासोबत गेली. जंगलात एका विशाल वडाच्या झाडाखाली काम करत असताना अचानक सत्यवानाच्या डोक्यात असह्य वेदना सुरू झाल्या. तो म्हणाला, सावित्री, मला खूप अशक्त वाटत आहे. सावित्रीने त्याला आपल्या मांडीवर झोपवले. काही क्षणातच त्याचा श्वास थांबला. संपूर्ण जंगलात शांतता पसरली. तेवढ्यात
एक दिव्य तेज प्रकट झाले. हातात पाश घेऊन यमराज तेथे आले आणि सत्यवानाचा जीव घेऊन दक्षिण दिशेला निघाले. सावित्रीने अश्रू पुसले आणि यमराजांच्या मागे चालू लागले. यमराज म्हणाले, सावित्री, मृत व्यक्तीच्या मागे इतके दूर येणे योग्य नाही. परत जा. पण सावित्री म्हणाली, पत्नीचे कर्तव्य म्हणजे पतीसोबत राहणे. तो जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत माझी निष्ठा त्याच्यासोबत असेल. तिच्या धर्मनिष्ठेने यमराज प्रभावित झाले. त्यांनी तिला एक वर मागण्यास सांगितले. सावित्रीने आपल्या अंध सासूला दृष्टी मिळावी असा वर मागितला. यमराजांनी तो दिला. थोडे पुढे गेल्यावर तिने सासऱ्यांचे हरवलेले राज्य परत मिळावे असा वर मागितला. तोही मिळाला. पुन्हा पुढे गेल्यावर तिने आपल्या पित्याला 100 पुत्र प्राप्त व्हावेत असा वर मागितला. यमराजांनी तोही वर दिला. तरीही सावित्री मागे हटली नाही. यमराज तिच्या संयमाने, बुद्धिमत्तेने आणि पतिव्रतेने अत्यंत प्रभावित झाले. त्यांनी शेवटचा वर मागण्यास सांगितले. तेव्हा सावित्री म्हणाली, मला सत्यवानापासून 100 पुत्र प्राप्त होवोत. यमराजांनी न कळत तथास्तु म्हटले. काही क्षणांनी त्यांना जाणवले की सत्यवान जिवंत नसताना हा वर पूर्ण होऊ शकत नाही. सावित्रीने आपल्या बुद्धीने मृत्यूदेवालाच निरुत्तर केले होते. यमराज हसले आणि म्हणाले, सावित्री, तुझ्या प्रेमाने, श्रद्धेने आणि निष्ठेने आज मृत्यूवर विजय मिळवला आहे. असे म्हणून त्यांनी सत्यवानाचे प्राण परत केले. क्षणात वाड्याच्या झाडाखाली पसरलेल्या सत्यवानाच्या शरीरात पुन्हा प्राण आले. तो जागा झाला आणि जणू काही घडलेच नव्हते अशा अवस्थेत सावित्रीकडे पाहू लागला. दोघे आश्रमात परतले. तेथे पोहोचल्यावर त्यांना कळले की राजा द्युमत्सेन यांची दृष्टी परत आली आहे आणि त्यांचे हरवलेले राज्यही परत मिळाले आहे. यमराजांनी दिलेले सर्व वर खरे ठरले होते. पुढे सावित्री आणि सत्यवान यांनी सुखी आयुष्य जगले. त्यांना सतत संतती झाली आणि त्यांचे नाव संपूर्ण आर्यावर्तात प्रसिद्ध झाले. असे मानले जाते की ज्या वडाच्या झाडाखाली सत्यवानाला नवजीवन मिळाले त्या स्मरणार्थ स्त्रिया वटसावित्रीच्या दिवशी वडाची पूजा करतात. वडाचे झाड दीर्घायुष्य, स्थैर्य, अखंड जीवन आणि कुटुंबांच्या दृढ नात्यांचे प्रतीक मानले जाते. त्याच्या विशाल फांद्या आणि खोल मुळे जीवनातील संकटावर मात करण्याची प्रेरणा देतात. म्हणूनच आजही विवाहित स्त्रिया वडाभोवती धागा गुंडाळून प्रदक्षिणा घालतात आणि सावित्रीप्रमाणे अखंड सौभाग्य, पतीचे दीर्घायुष्य आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करतात. सावित्रीची ही कथा केवळ पतिव्रतेची नाही, तर धैर्य, बुद्धिमत्ता, श्रद्धा, प्रेम आणि अढळ निश्चय यांच्या सामर्थ्याने मृत्यूवरही विजय मिळवता येतो याची अमर गाथा आहे. हिंदू धर्मात वडाचे झाड म्हणजे केवळ एक वृक्ष नाही, तर ते अमरत्व, दीर्घायुष्य आणि सृष्टीच्या अखंड प्रवाहाचे प्रतीक मानले जाते. पुराणानुसार वडाच्या मुळांमध्ये ब्रह्मदेव, खोडामध्ये भगवान विष्णू आणि फांद्यांमध्ये भगवान शंकर यांचा वास असतो. म्हणून वडाला त्रिमूर्तीचे स्वरूप मानले जाते. वडाचे झाड शेकडो वर्षे जगते आणि त्याच्या फांद्यांपासून पुन्हा नवीन मुळे तयार होतात. त्यामुळे हे अखंड जीवन, वंशवृद्धी आणि कुटुंबाच्या स्थैर्याचे प्रतीक समजले जाते. असे मानले जाते की ज्या वडाच्या झाडाखाली सत्यवानाला नवजीवन प्राप्त झाले त्या दिवसापासून वडाला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले. वटसावित्रीच्या दिवशी स्त्रिया वडाभोवती धागा गुंडाळतात. हा धागा पती-पत्नीच्या अखंड नात्याचे, विश्वासाचे आणि आयुष्यभर एकत्र राहण्याच्या संकल्पाचे प्रतीक मानला जातो. अनेक ठिकाणी अशी श्रद्धा आहे की वडाच्या झाडात देवतांचे वास्तव्य असते आणि त्याची पूजा केल्याने दीर्घायुष्य, आरोग्य, सौभाग्य आणि कुटुंबातील सुख समृद्धी प्राप्त होते. म्हणूनच वटसावित्री हा केवळ एक सण नसून श्रद्धा, निष्ठा,
कुटुंब प्रेमाने